नमस्कार. तमाम महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं हर रोज नयाच्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर. 1500 रुपये SBIमध्ये जमा. पहा, 1500 रुपये महिलांना जमा झालेले आहेत आणि भरपूर महिलांना ते खात्यात मिळालेले पण आहेत. बाकीच्या महिलांना पण या ठिकाणी सर्व महिलांना पैसे आजपासून सुरू झालेले आहेत आणि 3000 रुपये एकूण खात्यात जमा होणार आहे. 3000 रुपये सर्व महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. 1500 आणि प्लस 1500 असे 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. तर आता लाडक्या बहिणींची संपूर्ण जी माहिती आहे 1500 रुपयांच्या संदर्भात, 3000 रुपयांच्या संदर्भात, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तमाम लाडक्या बहिणींना विनंती, कृपा करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून टाका. तर लाडक्या बहिणींसाठीची महत्त्वाची अपडेट काय ते आपण पाहूया. तर महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते 8 मार्च 2025 रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महिलांना 1500 रुपये जमा झालेले आहेत आणि राहिलेल्या 1500 रुपये पण लगेच जमा होणार आहे. म्हणजेच सर्व महिलांना 3000 रुपये खात्यात जमा होणार आहे. आजच या ठिकाणी पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता पुढे पहा महत्त्वाची अपडेट. महिला आणि बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार 2,52,00,000 पात्र महिलांना हा हप्ता मिळणार आहे. 2,52,00,000 पात्र महिलांना हा हप्ता वाटप होणार आहे, अशी माहिती महिला आणि बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य मंत्री आदितीजी तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही एक मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. तर महिला दिनाच्या निमित्ताने या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ही एक मोठी आर्थिक मदत ठरणार आहे. महिलांना 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ. तर महिलांना 2 महिन्यांचा 3000 रुपयांचा जो लाभ आहे तर तो लाभ मिळणार आहे. या योजनेतून दरमहा पात्र महिलांना 1500 रुपये दिले जातात. आतापर्यंत 1500 रुपयेच महिलांना दिले जात आहेत. मात्र फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा मिळून 3000 रुपयांचा हप्ता 1500 रुपये प्लस 1500 रुपये यावेळी जमा केला जाणार आहे. म्हणजेच सुरुवातीला 1500 रुपये सर्व महिलांना येतील. आता जमा होत आहेत, सर्वांना जमा होत आहेत. तुम्हाला पण आलेत का ते तुम्ही सांगायचे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये. आणि हे 1500 झाले की पुन्हा 1500 तुम्हाला पाठवले जाणार आहे. तर असे तुम्हाला 3000 रुपयांचा हप्ता जमा केला जाणार आहे. सरकारच्या अधिकृत माहितीनुसार 8 मार्च 2025 पर्यंत ही रक्कम थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केली जाईल. 8 मार्च 2025 पर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होऊन जातील आणि राहिलेले 1500 पण वाटप जे आहे ते सुरूच राहणार आहे. माझी लाडकी बहीण योजना म्हणजे काय? तर महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजना हा एक महत्त्वाचा उपक्रम असून त्याचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षितता प्रदान करणे हा आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना दरमहा थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. थेट DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जात असते. ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. अनेक महिलांना या योजनेमुळे आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या स्वतंत्र आर्थिक निर्णय क्षमतेत वाढ होत आहे आणि भरपूर महिलांना या 1500 रुपयांमुळे आनंद पण होतो. त्यासोबतच भरपूर महिलांनी या 1500 रुपयांच्या जोरावर वेगवेगळ्या पद्धतीची त्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक पण केलेली आहे आणि त्यामुळे हेच पैसे वाढवले पण जात आहेत महिलांच्या दृष्टीने.
2.43 कोटींपेक्षा अधिक महिलांना लाभ. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 2,43,00,000हून अधिक आहे. ही योजना सुरू झाल्यापासून राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा आर्थिक भार पडत आहे. दरमहा सुमारे 3,700 कोटी रुपयांचा खर्च यासाठी केला जात आहे. दर महिन्याला 3,700 कोटी खर्च या योजनेसाठी केला जात असतो. या योजनेच्या प्रभावामुळे महायुतीला जर आपण पाहिलं तर महायुतीला मागील निवडणुकीत मोठा राजकीय फायदा झाला होता. म्हणजेच महायुतीचे त्या ठिकाणी पुन्हा सरकार लाडकी बहीण योजनेमुळेच आले. त्यामुळे सरकारने योजनेतील रक्कम वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. भाजप सरकारने ही मासिक रक्कम 2,100 रुपये करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये 2,100 रुपये करण्याची घोषणा केलेली होती, पण 2,100 रुपये अजून झालेले नाही. मात्र सध्या महिलांना 1,500 रुपयेच दरमहा मिळत आहे. आता कोण अर्ज करू शकतं? तर योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांसाठी खालील निकष आहेत. पहिला निकष, अर्जदार महिलेचे वय 21 ते 65 वर्ष असावे. पहिला निकष आहे. दुसरा निकष, वार्षिक कुटुंब उत्पन्न, एकत्रित वार्षिक जे उत्पन्न आहे कुटुंबाचं ते 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. महिलांना दरवर्षी एकूण 18,000 रुपयांची आर्थिक मदत या योजनेमधून मिळणार आहे. 1,500 रुपये दर महिन्याला. अशा पद्धतीने 12 महिन्यांचे 18,000 रुपये दरवर्षी महिलांना आर्थिक मदत जी ती मिळणार आहे. लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना ठरलेली आहे आणि लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय योजना. 8 मार्च 2025 रोजी फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते मिळणार असल्याने महिलांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी हा उपक्रम आणला असून भविष्यात या योजनेत आणखी सुधारणा केल्या जाऊ शकतात. महिलांसाठी हे एक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबनाचे पाऊल ठरत आहे. महिला स्वावलंबी बनत आहेत आणि त्यातून गुंतवणूक करून वेगवेगळ्या पद्धतीचे त्या ठिकाणी हा जो काही पैसा आहे तो वाढवत पण आहे. या पैशांमुळे आर्थिक जे काही भार आहे तो पण त्या ठिकाणी आर्थिक जी काही उलाढाल आहे ते पण होते. आणि यासोबतच आपण जर पाहिलं तर काही महिलांनी त्या ठिकाणी क्रेडिट सोसायटी पण तयार केलेली आहे आणि त्यामधून एकत्रित महिलांनी हा जो काही निधी तो जमा करून त्या क्रेडिट सोसायटी मार्फत त्या ठिकाणी कर्ज पण दिलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने महिला वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रम त्या ठिकाणी राबवून हा जो काही पैसा आहे तो वाढवत पण आहे आणि स्वतः सशक्त पण त्या ठिकाणी बनत आहेत. तर अशा पद्धतीची ही लाडकी बहीण योजना होती. फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3,000 रुपये महिलांना वाटप सुरू झालेले. तुम्हाला पण जमा झाले का? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हर रोज नयाच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.